नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लवकरच बँकेकडून तुमचे पैसे हे तुमच्या खात्यात परत करणार आहेत। ज्या ज्या बँकेने पैसे तुमचे कापले होते आणि ते कापलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहेत आणि पुढे 1 ते 2 अशा महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत खूप महत्त्वाच्या आणि विशेष सूचना सुद्धा इथे देण्यात आलेल्या आहेत। तर त्या कोणत्या, त्या सर्व इम्पॉर्टंट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या ज्या महिलांना अजून पैसे नाही आले ते कधी येणार, काय येणार, ह्या संदर्भातली सगळी माहिती, गॅस संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनचं म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये जवळपास दिवाळी बोनस सुद्धा जमा झालेला आहे, आता 3000 रुपये। आता तो कोणाकोणाच्या नाही झाला आहे तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा की नाही झाला आहे आणि तुमचं गाव कोणतं, मग आपल्याला नेमकं कळेल की कोणत्या शहरामधून जास्त हे जे प्रमाण आहे की ट्रान्झॅक्शन्स होत नाही आहेत। पुढे लक्षात घ्या, ज्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले होते त्या बँकेकडून यांचे जे काही पैसे आहेत ते कापण्यात आले होते, तुम्हाला पण माहिती आहे। तर त्याच्यामध्ये आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः काय सांगितलं बघा, भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकेवर कारवाई करणार। ह्यांनी आधीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही कारवाई करणार। मग पुढं काय झालं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी आज मंत्रालयामध्ये राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली। योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS मॅन्डेट रिटर्न अशा नावाखाली, चेक रिटर्न म्हणा, क्रेडिट कार्डचं बिल, हे बिल ते बिल, ह्याच्या चार्जेसच्या नावाखाली त्यांचे बरेचसे पैसे हे कापले गेले होते। याच्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या। आपले सरकारला सुद्धा त्याच्यापर्यंत खबर गेली की भरपूर महिलांचे पैसे हे कापले गेलेत, कारण एवढे पैसे कापले गेले की महिलांनी तिथं संताप व्यक्त केला। मग याची दखलसुद्धा राज्य सरकारला हे घ्यावेच लागले, कारण जर पैसे बँक अकाउंटमध्ये गेले आणि महिलांपर्यंतच नाही पोहोचले तरी मग या योजनेचा फायदाच काय। यासाठी आता राज्य सरकारने सुद्धा याच्यावरती नियम काढला की आम्ही त्या बँकेवरती कारवाई करू, आणि तशी कारवाई करू म्हणल्यानंतर काही बँकांनी तिथं काय केलेलं आहे तर पैसे जे आहेत तुमचे ते वापस करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे। लक्षात घ्या, तुम्ही इथं बघू शकता, आता 25 सप्टेंबरपासून माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झाले होते आणि 29 सप्टेंबर अखेरीस एकूण 1,96,43,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले। परंतु हा काही त्यांचा आनंद फार काही टिकवू शकला नाही। कोणाच्या खात्यामध्ये 4,500 पडले तर कोणाचे 1,500। तर त्यांचे पैसे जे पडले ते बँकेने काय केले, जमा झाल्या कट करून घेतले। ते कुठलेही चार्जेस असतील त्याच्या नावाखाली कोणाचे 100 कापले, कोणाचे 500, कोणाचे 1000, कोणाचे 2000, एवढे पैसे कापले। त्यामुळं महिलांचा संताप तिथं व्यक्त झाला, कारण त्यांनी खूप काही कारणं दिले की त्यांचं कर्जाचं थकीत आहे, डेबिट चार्जेस आहेत, अन्य इतर चार्जेस आहेत, म्हणून आम्ही कापले असं त्यांनी हे दिलेलं होतं। परंतु बँकांनी पैसे कट केल्याने हजारो महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे बँका अजूनही पैसे कापून घेत असल्याची तक्रारी केल्या। या तक्रारीच्या दखल घेत आदित्य तटकरे यांनी बँकांना आता सक्त सूचना केल्या होत्या। त्या सक्त सूचना कोणत्या, लक्षात घ्या, कोणत्याही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे जमा झालेल्या रकमेतून बँकांनी पैसे कापून घेऊ नयेत। जर एखादी महिलेचे बँक कर्ज थकीत असले तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या थकीत कर्जपोटी बँकांना कापून घेता येणार नाहीत। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पुन्हा सुरू करावे असे सुद्धा निर्देश या बँकांना देण्यात आले होते। शासनाद्वारे या सूचनेच्या आता सर्व बँकांना देण्यात आले आहेत। त्यामुळेच तुम्हाला मिळालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे जर बँकेने कापून घेतले असतील तर आता बँकेकडून तुमचे पैसे पुन्हा तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत। आता ते कधी येणार आहेत तर लवकरच बँकाला सांगितलेलं आहे, सगळ्या बँकेला यांची माहिती दिलेली आहे की जे तुम्ही पैसे कापलेले ते पैसे प्लीज महिलांना वापस करा। आता पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये लवकरच तुमचे जे काही पैसे आहेत ते कापून जे काही कापलेले पैसे ते येतील। त्यामुळे जर तुमचे कापले असतील तर तुम्ही स्वतः जा बँकेमध्ये, तुम्ही बोला की आदित्य तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आमचे पैसे कापू शकत नाही, तर आमचे जे काही पैसे कापलेले आहेत ते 1 ते 2 दिवसामध्ये आम्हाला पैसे रिटर्न करा, नाहीतर आम्ही तुमची तक्रार तिथं दाखल करू। कारण जर तुम्ही पैसे कापले, राज्य सरकारने सांगून सुद्धा जर तुम्ही पैसे कापत असतील तर तिथं तुमच्यावर तक्रारसुद्धा नोंदवू शकते, असे स्वतः आदित्य तटकरे मॅडमने सांगितले की आम्ही स्वतः कारवाई करणार आहोत। तर कोणी घाबरू नका, सगळ्यांना पैसे हे वापस येणार आहेत। लवकरच आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी दिवाळी अत्यंत ही गोड होणार आहे। आता अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटल्यानंतर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचे, कमेंट करायचे। आता कोणाकोणाला पैसे नाही आलेत त्यांनी पैसे नाही आले असे कमेंट करायचे, आले असतील तर किती आले आणि दिवाळी बोनस आला का हे सुद्धा सांगायचं आहे। नसेल आला तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची तक्रार जी आहे ती अंगणवाडी सेवकाकडे नोंदवायची आहे। तुम्हाला लवकर ते पैसे सुद्धा येऊन जातील। ज्यांना नाही आले त्यांनी थोडासा वेट करा, पुढच्या 1 ते 2-3 दिवसात
तुमचे सगळे पैसे तुमच्या अकाउंटवरती नक्की येणार आहेत. आता काय अजून प्रश्न असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.